तर आपण आपली का कदर करायची? ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लायलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. आपण बोलल्याप्रमाणे आपण सरकारला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ दिलेला आहे. सरकारनं आपल्याला मुंबईमध्ये 1 महिन्याचा वेळ मागितला होता सगळ्या मागण्याच्या संदर्भात राहिलेल्या. आज म्हणजे उद्याच्या 29 तारखेला, उद्याच्या म्हणतोय मी, मेच्या 10 महिने पूर्ण व्हायला लागलेत. 8 महिने नाही तर 10 महिने पूर्ण व्हायला लागले. 10 महिने वेळ दिला कारण आपण 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच धर्तीवरती आतापर्यंत जवळपास 10 महिने वेळ दिला. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा मला एक गोष्ट कळत नाहीये की जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवरती का अन्याय केला जातो. म्हणून मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय. मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही. कारण आपल्या लेकराला, समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतोय. 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची. कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन, आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केलाय आपण. ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना. समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाश टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाहीये, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली का कदर करायची? ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लायलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बाश टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकलाय या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं. एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडं तुम्ही येऊ नका. कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. म्हणजे ही डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं. आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल
आणि इतका कठोर पद्धतीची कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही आठवत की असं इतकं टोकाचं झालं असं ना, ते टोकाचं आता होणार.